नमस्कार मित्रांनो, विनोदोगातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर बघायला मिळणार आहे. ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात, म्हणजे मालिकेमध्ये आता धक्कादायक ट्विस्ट कसा येतो. अंशुमनने जरी त्याचा हुकमिक्का वापरून सुष्मिताला या घरची सून बनून लग्न करून घरी आणलेलं जरी असेल, पण तरीसुद्धा आता स्वानंदी आता त्याच्याविरुद्ध आवाज उठवते. आणि त्यात म्हणजे आता समर ऐन वेळेस आलेला आहे. आणि समरला मात्र हे सगळं काही बघून इतका शॉक बसलेला असतो. पण मध्ये मध्ये करणाऱ्या अर्पिताला मात्र तो आता घराच्या बाहेर काढून देतो. तिच्या सासरी तिला पाठवून देतो बॅग वगैरे भरून. आणि त्यानंतर मात्र आता स्वानंदीने काय असा स्टँड उचलला असेल आणि चिंगीला मात्र आता तिने अगदी स्वाभिमानाच्या हक्कासाठी लढण्यासाठी कसं तयार केलेलं असेल. कारण जीव देणाऱ्या चिंगीला आता घरात सावरून स्वानंदी मात्र तिचा हक्क घेण्यासाठी काय आता करण्यासाठी सांगितलं असेल. आणि नक्की ते सत्य काय असेल आणि ह्या प्रत्येक सत्यातून आता सुष्मिता आणि अंशुमनचं लग्न झालेल्या सत्यातून शेवटी बाबा मात्र आता स्वानंदीपुढे काय असं नवीन सत्याचा उलगडा करतात. आणि शेवटी अंशुमन आणि ह्या सुष्मिता या दोघांनाही घराच्या बाहेर काढून त्यांना पोलिसांच्या ताब्यात कसं देण्यात येते हे मात्र आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ सविस्तर बघायला विसरू नका. आणि शेवटी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा मित्रांनो हे बघा, आता चिंगीबरोबर लग्न न करण्यासाठी अंशुमनने ह्या सुष्मिताशी लग्न केलेलं असतं. आणि त्यात म्हणजे शॉक ही गोष्ट अशी आहे की या दोघांना मात्र लग्न करण्याचा जी काही साक्षीदार आहे तर ती मंदा आहे. आता मंदा हे सर्व करण्यासाठी कसं तयार झाली असेल. अंशुमनने तिला आता काय असं चॅलेंज करून आता हे सगळं साक्षीदार तिला तयार केलं असेल. तर मित्रांनो आता बघा, तर अंशुमन आता ह्या सुष्मिताला जे काही स्वप्न दाखवतो तिचं स्वप्न कसं पूर्ण होईल. आणि मंदाला मात्र त्याने खूप काही पैसे दिलेले असतात की आता मंदाला तो म्हणलेलं असतं की मी तुम्हाला इतके पैसे देतो फक्त तुम्ही माझी आणि सुष्मिताच्या लग्नाची साक्षीदार बनायचं. तुमच्या स्वतःच्या हाताने आमचं लग्न तुम्ही रजिस्टर म्हणजे कायदेरित्या पूर्ण करून द्यायचं. तर मंदा तयार झालेली असते. आणि त्यात म्हणजे आता मंदा का तयार झाली असेल, कारण अंशुमनने त्यांना धमकावलं सुद्धा असेल की हे बघा, तुमची स्वानंदी तिकडे आता ऐश्वर्य उपभोगत आहे, मग तुमची मुलगी आता ही सुष्मिता आता तिच्या सगळ्या काही इच्छा जर पूर्ण करायच्या असतील तर तिचं लग्न माझ्याशी करून द्या. आणि बघा ती स्वानंदीची कशी आता मध्ये हक्कदार बनते आणि तीच मात्र स्वानंदीला धडा आणू शकते. आणि तुमची ती अधिरा आहे ना, ती अधिरा सून, तर तिलासुद्धा घराच्या बाहेर काढण्यासाठी आम्ही तुमची मदत करू. हे सगळं काही आता मंदाला सांगितलेलं असतं. आणि मंदा पैशासमोर तर लोभीच असते. पैसे म्हटल्यानंतर लगेच तयार होते. आपल्या सुष्मिताचा आता इतक्या मोठ्या घरामध्ये लग्न होत आहे आणि ती चिंगी जर लग्न करून या घरात आली तर ती मोलकरणी इतकी मोठी मालकीन बनेल. म्हणून जर तुमची सुष्मिताच या घराची मालकीन बनली तर काय हरकत आहे. म्हणून आता ह्या सुष्मिताचं लग्न ही मंदा स्वतः अंशुमनशी करून देते. परंतु आता घरातील सगळेजण इतके शॉक झालेले आहेत. स्वानंदीने सगळ्यांच्या समोर सुष्मिताच्या कानामागे ओढलेले आहेत. आणि चिंगी मात्र पूर्णपणे आता स्तब्ध झालेली आहे. आपल्या बाळाला हक्क कसा द्यायचा. आता या घरात लग्न करून आता स्वतः आला अंशुमन, मग आपण इथे राहून तरी काय उपयोग. चिंगीला फार मोठा धक्का बसलेला असतो. स्वानंदी सण आता ह्या सुष्मिताच्या कानामागे देते आणि चिंगी धावतच आतमध्ये निघून जाते. चिंगीला मात्र आता जीव देण्याशिवाय पर्यायच नसतो. कारण तिला असं वाटतं आता हा बाळाला हक्क देणारच नाही, मग आता ह्या बाळ कसं वाढवायचं आणि ह्या बाळाचा बाबा कोण आहे, कोण नाव देणार आहे, आपण काय करायचं याचं फार तिला आता टेन्शन येते. म्हणून ती धावत आता रूममध्ये येते. आणि रूममध्ये आल्यानंतर ती मात्र आता जीव देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तेवढ्याच स्वानंदी तेथे येते. स्वानंदी आता चिंगीच्या एक सणकणी कानामागे ओढते आणि चिंगीला म्हणते की ठिकाण्यावर ये चिंगी, एकतर मला ऑलरेडी खूप टेन्शन आहे. ही सुष्मिता या अंशुमनच्या जाळ्यामध्ये फसलीच कशी. मी तिला इतकं समजावलेलं असताना सुद्धा हिने मात्र माझं काय ऐकलं नसेल. म्हणून ती चिंगीला आता अगोदर सावरते. चिंगीला म्हणते की हे बघ चिंगी, तू स्वतःला सावर. आता मी जरी तुला मारलं असेल पण एका म्हणजे आईच्या पोटी, एका बहिणीच्या पोटी, पण हे बघ स्वानंदी, आता तिला इतकं काही समजावते की चिंगी ह्या सगळ्यातून तुला जर बाहेर काढायचं असेल, बाहेर यायचं असेल, आपल्या बाळाला त्याचा हक्क द्यायचा असेल, मी तुला आज जे काही काम
सांगत आहे ते तुला ऐकावं लागेल आणि तुला तुझ्या हक्कासाठी लढवावं लागेलच. तेव्हा चिंगीचे डोळे उघडतात. चिंगी म्हणते की हो वहिनी, जीव देऊन तरी काय होणार आहे. माझ्या आजींना आईंना काय उत्तर द्यायचं, सगळं काही तुमच्यावर येईल. त्यामुळे आता किती काही झालं तरी मी माझ्या हक्कासाठी लढायला तयार आहे. पण त्यात म्हणजे तुमची बहीण लग्न करून या घरात आलेली आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की तू काही काळजी करू नकोस. ती जरी माझी बहीण असेल पण तरीसुद्धा मी अगोदर विचार तुझा करेल, कारण ती जे काही चुकलेलं आहे तर ते मी तिला कधीच माफ नाही करू शकत. आणि आज तिने सगळ्यांच्या समोर मला मान खाली घालायला लावली. त्यानंतर आता समर आलेला आहे आणि समर आल्यानंतर मात्र आता लगेच घरामध्ये बघतो तर काय, सुष्मिता धावतच आलेली असते. सगळेजण तेथेच हॉलमध्ये आहेत. अंशुमनच्या लग्नाचंच आता हा सगळं काही आता प्लॅन सुरू असतो. त्यानंतर आता जेव्हा हा समर सगळ्यांच्या समोर येतो, स्वानंदी आता खूप नाराज असते आणि मलिका तर आता खूपच खुश असते, कारण चिंगीशी अंशुमनचं लग्न होणार नाही. अंशुमनने जो काही हुकमिका वापरलेला आहे तर त्या मंदा आणि सुष्मिता यांना कधीही आपण ढकलून बाजूला करून देऊ शकतो. तेव्हा समर आता सगळ्यांसमोर येतो तर सुष्मिताला बघतो. सुष्मिताला विचारतो की काय झालं, तू आज इकडे काय आहेस आणि तू कुणाबरोबर लग्न वगैरे केलेलं आहे. तेव्हा आजी म्हणते की अरे तिने ज्याच्याबरोबर लग्न केलं तर तो तुझ्या समोरच आहे, अंशुमन. आता समरला हे ऐकून धक्काच बसतो. समर म्हणतो की हे कसं शक्य आहे, कारण आता म्हणजे अंशुमनचं आणि चिंगीचं लग्न ठरलं होतं, पण तरीसुद्धा सुष्मिता का आता हे सगळं करण्यासाठी तयार झाली असेल. तेव्हा स्वानंदी पुढे येते. स्वानंदी मात्र सुष्मिताच्या कानामागे देते आणि तेवढ्यात मात्र आता अंशुमन सुष्मिताचा हात धरतो आणि म्हणतो की वहिनी हे बघ, तू तिला काहीच बोलू शकत नाही. ती माझी बायको आहे. बायको हक्काने मात्र मी तिला सगळं काही या घरातील हक्क देणार आहे. आता हे सगळं काही बघून समर आणि स्वानंदी यांची बोलती बंदच होते. त्यानंतर मात्र आता अर्पितामध्ये बोलायला येते. अर्पिता म्हणते की त्याने कुणाशी लग्न करायचं आणि कुणाशी नाही हे ठरवणारा तो आहे. तुम्ही त्याच्या अगदी हक्क घेणारे कोण आहात. म्हणून आजी आणि समर स्वानंदी यांच्यावर आता ही अर्पिता खूप चिडलेली असते. आणि तेवढ्यात मात्र आता समर पुढे येतो. समर आता अर्पिताला म्हणतो की हे बघ अर्पिता, तुला जर इतकंच घरामध्ये बोलायचं असेल तर तू तुझ्या सासरी जाऊ शकते, कारण तिकडे आज तुझी गरज आहे आणि आज मात्र तुला तिकडे जावंच लागेल. म्हणून तो तिची बॅग भरतो आणि स्वतः तिला आता आपल्या गाडीतून तिच्या घरी पोहोचून येतो. आणि परत मात्र या घरात तू पाऊल ठेवायचं नाही, कारण आता त्या घरामध्ये असताना तू किती भांडण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुला समजवण्याचा अनेक वेळेस प्रयत्न केला पण तू ऐकायला तयार नाहीस. त्यामुळे हे बघ, आता किती काही झालं तरी शेवटी चिंगीला न्याय मिळणारच. आणि लगेच मात्र समोर आता चिंगीला तिच्या जवळ येतो, तिच्या बाळासाठी काही पैसे वगैरे देतो आणि म्हणतो की काही झालं तरी आता चिंगी तू घाबरू नकोस, आता मी बघतो काय करायचं आहे ते. आणि चिंगी म्हणते की नाही दादा, आता काय करायचं ते मी पाहते. म्हणून मात्र चिंगी आता पोलीस स्टेशनला गेलेली असते आणि पोलीस स्टेशनला जाऊन ती अंशुमनच्या विरोधात आता केस ठोठावते. आणि तेवढ्यात मात्र स्वानंदी बाबांना फोन करून हे सर्व काही सांगते. बाबा धक्क्यानेच लाल होतात आणि बाबा लगेच घाईने तिकडे येतात. बाबा म्हणतात की हे कसं शक्य आहे आणि सुष्मिता हे सर्व कसं करेल हे तर मला माहितीच नव्हतं. तेव्हा सुष्मिता आता म्हणते हे बघ बाबा, जे काही झालेलं आहे तर ते माझ्या भल्यासाठी झालेलं आहे आणि माझ्या मनापासून. आणि आईने सुद्धा आमच्या लग्नाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्लीज काही करा, पण तुम्ही आमच्यामध्ये पडलेलं ना बरं राहील. तेव्हा आता स्वानंदी पुढे येते. स्वानंदी म्हणते की हे बघा, आता किती काही झालं तरी शेवटी चिंगीला तर न्याय मिळालाच पाहिजे. आणि आता बाबा आल्यानंतर स्वानंदीसमोर असं काहीतरी सत्याचा उलगडा करतात की बाबांचे होशच उडतात, कारण आता हा जो काही अपघात घडवणारा व्यक्ती आहे तर तो मात्र म्हणजे बाबांनी सगळ्यांच्या समोर त्याला ढकलून दिल्याचं सांगितलेलं असतं. कारण ह्या अंशुमन इतका नालायक थराला पोहोचलेला आहे. तुझ्या बाबाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न तर त्याने केलाच आणि तुझ्या बहिणीला सुद्धा संपवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तरीसुद्धा सुष्मिता तू त्याच्यासोबत लग्न केलंस. अगं, एकदा मला विचारायला हवं होतं, मला अंधारात ठेवून तू हे सर्व का केलंस, काय गरज होती तुला हे सर्व करण्याची. तेव्हा आता खरंच सुष्मिता म्हणते की मला बाबा ते खूप चांगले आहेत, तुम्ही त्यांना ओळखण्यात विसरलात. बाबा म्हणतात की हो का, एक ना एक दिवस तुझे डोळे उघडतील आणि तेव्हा तुला तुझी स्वतःची चूक समजेल. तू आत्ता जी चूक केलेली आहेस तर ती खूप मोठी चूक आहे आणि आजपासून तुला माझ्या घराचे दरवाजे बंद असतील. आणि तेवढ्यात तिथे पोलीस येतात. पोलीस आता लगेच म्हणतात की चिंगीसोबत आलेले आहेत. चिंगी म्हणते की हाच तो नालायक नराधम आहे.
त्याने मात्र जे काही लग्न केलं होतं, त्याला लग्न करायचं होतं तर ते चिंगीशी, परंतु त्याने माझ्या बहिणीशी तिला फसवून लग्न केलेलं आहे. तेव्हा पोलीस म्हणतात की हे कसं होऊ शकतं. आता जे काही पुरावे वगैरे आहे तर चिंगी सगळे काही पुरावे दाखवते आणि आता घरातील सगळेजण मात्र चिंगीला सपोर्ट करतात. आणि तेव्हा आता अंशुमनचा खरा चेहरा आहे तर तो उघड होतो. अंशुमन म्हणतो की स्वानंदी, तुझी वहिनी, तुझी हिंमतच कशी होते. अर्पिता ताईला घराच्या बाहेर काढलं तर काढलं, माझ्या मॉमला सुद्धा आता या घरात कोणतेच हक्क तू देत नाही आणि आज माझं लग्न मोडण्याचा तुला कोणता अधिकार आहे. तेव्हा नंदी म्हणते की आता तुझी लायकी तुला कळेलच, कारण सुष्मिताला जे कळालं नाही आज सगळ्यांच्या समोर मात्र ते सगळ्यांना कळेलच. कारण सुष्मिता, मी सुद्धा तुला या घरात राहण्याचा हक्क देणार नाही. आणि समर म्हणतं की हो बरोबर आहे, तू चिंगीचा हक्क कसा घेऊ शकते, तुला सगळं काही माहिती असताना सुद्धा तू तुझ्या मम्माचं ऐकून हे लग्न कसं करू शकते. एकदा स्वानंदी ताईला विचारायला हवं होतं. तेव्हा स्वानंदी म्हणतं की आता या घरात राहण्याचा सुष्मिताला कोणताही हक्क नाही. आणि तेवढ्यात पोलीस येतात. पोलीस अंशुमनला पकडतात. तर सुष्मिता पुढे येते. सुष्मिता म्हणते की माझ्या नवऱ्याला कोणीही पकडायचं नाही. पण चिंगी म्हणते की तू आता तर त्याची बायको झाली, पण तुझ्या नवऱ्याने काय कारस्थान केलेले आहे त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. तो पुरावा मी पोलिसांना देऊ शकते. आणि कसं तुमचं लग्न आता हे पार होईल आणि कसं तुम्ही आता नवरा बायको बनवू शकता हे मी पाहते. तेव्हा चिंगीने सुष्मिताला चांगलं धमकावलेलं असतं. तेव्हा कुठे सुष्मिता खूपच घाबरते आणि तिला काय करावं तेच काही कळत नसतं. तेव्हा ती स्तब्ध बसलेली असते. परंतु आता स्वानंदी म्हणते की सुष्मिताला सुद्धा या घरात ठेवण्याचा हक्क नाही. काही झालं तरी तिला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढावंच लागेल. म्हणून स्वानंदी आता स्वतःच्या बहिणीला सुद्धा घराच्या बाहेर काढलेलं असतं. किती काही झालं तरी शेवटी ती या घरात नकोय हे मात्र आता ह्या म्हणजे स्वानंदीचं म्हणणं असतं. तेव्हा मित्रांनो, आता स्वानंदीच्या समोर मात्र अंशुमनने बाबांना मारल्याचं सुद्धा सत्य आलेलं असते. आणि त्या आरोपाखाली सुद्धा ती अंशुमनला जेलमध्ये पाठवते. आणि आता जेलमध्ये पाठवल्यानंतर मित्रांनो, आता सुष्मिताची मात्र कशी जिरवते. नंतर मलिका काकू पुढे बोलायला येते की स्वानंदीची बाजू तू सारखा सारखा का घेत असतो. आधी कोण लागून गेली, तुमचं लग्नसुद्धा कोणत्या पद्धतीत झालेलं आहे. आणि समोर तरीसुद्धा तू प्रत्येक गोष्ट स्वानंदीची काय ऐकतो. आज माझ्या अंशुमनला तू घराच्या बाहेर काढलं, त्याला जेलमध्ये पाठवलंस. परंतु एक विचार करायला होता, तीसुद्धा स्वानंदीची बहीणच होती. मग तिच्या हक्काची बाजू कोण लढे. चिंगीचा तर तुम्हाला खूप पुळका आहे, मग स्वानंदीचं काय, का तू स्वानंदीचं ऐकत असतो. तेव्हा आता समोर स्पष्टपणे आता सगळ्यांना उत्तर देतो की स्वानंदी माझी बायको आहे आणि ते जे काही सांगतात ते सगळं काही योग्य सांगतात. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्याचा कोणताही कुणाला हक्क नाही. त्या माझ्या बायको आहे आणि बायको या नात्याने मी त्यांच्याशी जे काही वागतो, जे काही त्यांना शेअर करतो, हे आमच्या दोघांचा निर्णय असतो. तेव्हा लगेच मलिकाची बोलती बंद होते. मलिकाला असं वाटतं की आता शेवटी या स्वानंदीने माझ्या अंशुमनला जेलमध्ये पाठवलंच. आता मी हिच्या सुष्मिताची काय जिरवते आणि तिला कसा धडा शिकवते हे मात्र आता मलिकाने ठरवलेलं असतं. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.